मंडळी, सध्याचं राजकारण जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये गद्दारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गद्दारीमुळे माणसाला मान सन्मान मिळतो, पैसा मिळतो, सुरक्षा मिळते, पद मिळतात. आताच्या काळात सध्या हा आविर्भाव लोकांच्या मनामध्ये तयार झालाय आणि म्हणूनच राजकारणातले सगळे नेते मंडळी गद्दारी करण्यासाठी धजावत नाहीत. परंतु मंडळी, पक्ष कोणताही असू द्या, राजकारण कुठलंही असू द्या, गद्दारी करणाऱ्यांना क्षमा कधीच नसते. कारण गद्दारीचं फळ हे शेवटी पापच असतं आणि ते माणसाला नरकामध्ये घालत असतं. मंडळी, सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, उद्धव ठाकरेचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल किंवा अजून कोणताही पक्ष असेल, त्या सगळ्या पक्षातल्या लोकांना गद्दारीचे धडे पाहायला मिळत आहेत. सगळे लोक त्यांचा पक्ष सोडून जात आहेत आणि पक्ष सोडून गेल्यामुळे त्या गद्दारांचं करावं काय हा प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे अनुत्तरित राहिलेला आहे. परंतु मंडळी, आपलं धर्मशास्त्र काय सांगतंय? गद्दारी करणाऱ्या लोकांना नरकात जावं लागतं. आपण म्हणतो काय माणसं आहेत बाबा, नरकात जातील. मग नरकात जातील तर मग त्यांना नरकात गेल्यावर कोणती शिक्षा मिळेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की जे लोक पक्षासोबत गद्दारी करतात, पक्षातल्या नेत्यांसोबत गद्दारी करतात आणि थोड्याफार पैशापोटी किंवा कोणत्या भीतीपोटी पक्षासोबत गद्दारी करतात, अशा लोकांना कोणत्या नरकात जावं लागतं हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. मंडळी, या लोकांना नरकातच जावं लागतं, परंतु कोणत्या जावं लागतं या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जिवंतपणी माणसाला तर त्रास होतोच, पण मेल्यानंतर सुद्धा या लोकांना नरकात जावं लागतं, कारण गद्दारी केलेली असते. आणि त्याच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देणार आहे. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्याला कोणत्या नरकात जावं लागतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आजचा हा व्हिडिओ आपल्या क्षेत्राच्या संबंधित नाही, परंतु बरेच लोक म्हणतात की महाराज, पक्ष सोडून गेलेल्या लोकांना काय शिक्षा भेटल, कोर्टामध्ये शिक्षा भेटल किंवा लोक त्यांना शिक्षा देतील. परंतु मंडळी, एक लक्षात घ्या, कोणी शिक्षा देईल किंवा नाही देईल हा ज्याचा त्याचा विषय आहे, परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये मात्र शिक्षा आहे. आपल्या हिंदू धर्मावर ज्यांचा विश्वास आहे किंवा जे लोक आपले धर्मग्रंथ मानतात, त्या धर्मग्रंथामध्ये गद्दारी करणाऱ्यांना कधी क्षमा नाही किंवा गद्दारांना क्षमा नाही, त्यांना त्या ठिकाणी नरकात जावं लागतं. मग तो नरक कोणता हेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे. तुम्हाला जर कुतूहल वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि 100% आमचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये 28 नरक सांगितलेत आणि 28 नरकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून त्या ठिकाणी त्या नरक यातना भोगाव्या लागतात. मग अनेक प्रकारचे नरक आहेत आणि अनेक प्रकारचे पाप, अनेक प्रकारचे कृत्य केल्यावर वेगवेगळ्या प्रकारचा नरक माणसाला भेटत असतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्या लोकांनी गद्दारी केली, आता ती गद्दारी कशामुळे केली असेल, पैशाच्या लोभापोटी केली असेल किंवा कोणत्या कारवाईच्या भीतीपोटी केली असेल किंवा त्यांचे ते वैयक्तिक कारण असू शकतात. परंतु हे जे गद्दार आहेत, ह्या गद्दारांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये 3 प्रकारचे नरक सांगितले आणि त्या 3 प्रकारच्या नरकामध्ये त्यांना जावं लागतं. आता पहिला नरक आहे बघा, तामिस्त्र नावाचा नरक. या तामिस्त्र नावाच्या नरकामध्ये गद्दारांना त्या ठिकाणी टाकलं जातं आणि मग या नरकामध्ये काय करतात, तर या नरकामध्ये त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचा विश्वासघात केल्याचा खटला त्यांच्यावरती चालतो आणि यमराजाकडून त्यांना त्या नरकामध्ये अनेक प्रकारच्या यातना दिल्या जातात आणि विश्वासघातकी लोकांना त्या ठिकाणी गरम तेल करून त्यांच्या तोंडामध्ये उकळल्या जातं, त्यांच्या तोंडामध्ये टाकल्या जातं. त्यांना त्या ठिकाणी साप, किडे, विंचू असे विषारी प्राणी खायला दिले जातात. आणि एवढंच नाही तर त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सगळं शरीरवरले कपडे काढून त्या ठिकाणी त्यांना नागडं करून मारलं जातं. गद्दारांना ही शिक्षा तामिस्त्र नावाच्या नरकात भेटते. आणि दुसरा एक नरक आहे बघा, रौरव नावाचा नरक. या नरकामध्ये तर त्यांना त्या ठिकाणी अत्यंत घाण पद्धतीचं त्या ठिकाणी जेवण दिलं जातं. अत्यंत थोडक्यात विष्ठा खाऊ घालावी लागते त्या नरकामध्ये. त्या नरकामध्ये गेल्यावर विष्ठा खावी लागते, म्हणजे गद्दारांना या नरकामध्ये विष्ठा त्या ठिकाणी खावी लागणार आहे. आणि शेवटी अनेक प्रकारच्या यातना त्यांना नरकामध्ये भोगाव्या लागतात आणि त्यांचा जन्म सार्थकी लागत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण गद्दारी करणं टाळलं पाहिजे, कारण गद्दारीचा एकदा का शिक्का आपल्या माथ्यावरती लागला तर तो कधीच पुसत नसतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ राजकारणाच्या बाबतीत समजून घेऊ नका, धर्मशास्त्राच्या बाबतीत गद्दारांना खरंच क्षमा नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ राजकीय नसून
आपल्या धर्मशास्त्र काय सांगतं हा विषय महत्वाचा आहे.